वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील पहाडी, गोरेगाव, पश्चिम मनपा, पी दक्षिण हद्दीतील अवैध भरणीचा गंभीर मुद्दा माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांनी सर्वप्रथम अधिवेशनात उपस्थित केला होता। परंतु 350 एकर जागा एक माणूस ताब्यात घेतो आणि सरकार नुसतं बघत बसतंय, हे तर चालणार नाही। याच्यासाठी तुम्हाला तो भराव काढून टाकणार का? आणि त्याच्यावरती ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी जागा सरकारची हडप केली आहे। ती हडप केलेली जागा म्हणजे माझ्या हिशोबाने एमपीडीए कायद्यामध्ये बसते, त्याच्यावरती एमपीडीएचा गुन्हा दाखल करणार का? 7 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनातील लक्षवेधी क्रमांक 6 अंतर्गत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा विषय चर्चेत आला। यामध्ये 350 एकरपेक्षा अधिक जागेवर बेकायदेशीर भरणी तसंच बफर झोनमध्ये 0 मीटर अंतरावर भरणी झाल्याचं परब यांनी दाखवून दिलं। यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात आश्वासन दिलं की मी स्वतः स्थळ पाहणी करणार असून कारवाई केली जाईल। त्यानुसार 19 जुलै रोजी मुंडे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले। मी स्वतः या जागेला भेट देईन, सन्माननीय सदस्यांना घेऊन जाईन, कारण तिथले लोकप्रतिनिधी आहेत आणि तिथे प्रत्यक्षात आपल्याला समाधान नाही झालं त्याच्यावर चौकशी समिती नेमण्यात येईल। तोपर्यंत या जागेवर कुठल्याही प्रकारचे निर्णय होणार नाहीत। भराव काढण्याचा जे बफर झोन आहे त्या बफरमध्ये त्यांनी भराव केला हे तर मान्यच केलं आम्ही उत्तरामध्ये। तो भराव काढण्यासाठी आम्ही त्यांना आदेश देऊ आणि ह्या जागेच्या संदर्भातलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये या विधान परिषदेमधील एखाद्या सदस्याला त्याच्याविषयी शंका सुद्धा मनात असेल तर त्याच्याविषयी निश्चितच डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे। मात्र आदेश असूनही भरणी थांबवण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं पुन्हा समोर आलंय। आज अनिल परब यांनी स्वतः स्थळ पाहणी करताना प्रसार माध्यमांना सांगितलं की आदेश झुगारून दुप्पट प्रमाणात भरणी सुरू आहे आणि ही रस्ता किंवा ही जी काही भिंत मातीची बांधली आहे ही ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश देते असं मला सांगितलं। परंतु झालं उलटच। पंकजाताई येऊन गेल्यानंतर आणखीन जोमाने काम चालू झालं। भरणीचं काम आपण बघताय पाठीमागे मोठ्या पद्धतीने सुरू झालं। जवळजवळ दिवसाला इथे 2-1 हजार ट्रक आज भरणी करतायत। यानंतर त्यांनी तात्काळ ओशिवरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय चव्हाण यांची भेट घेऊन निर्देश दिले की परवाने किंवा मंजुरीशिवाय भरणी सुरू असल्यास सदर काम ताबडतोब थांबवण्यात यावं। मी मुख्यमंत्र्यांना भेटणारच आहे। पहिलं मी आता पोलिसांना सांगतोय काम थांबवा। मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। मी पर्यावरण मंत्र्यांना पुन्हा एकदा याची आठवण करून दिलेली आहे, पुन्हा एकदा करून देईन। या घडामोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून पर्यावरणीय हानी, पूरस्थितीचा धोका आणि प्रशासनाची भूमिका यावरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई।